नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि मंडल न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॉफी विथ माधवच्या शोमध्ये आपण अनेक खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेल्या, आयुष्य घातलेल्या आणि आयुष्याचा सुगंध असा पसरवलेल्या लोकांना आपण बोलवतो. त्यांचे अनुभव शेअर करतो, नव्या पिढीला त्यांचं एक मार्गदर्शन मिळतं आणि त्यांनाही काहीतरी जगाला सांगायचं असतं. ते सगळं इथं छान व्यक्त होतं. आज तुमच्यासाठी खास गेस्ट आणले आहेत डॉक्टर शर्मा. डॉक्टर शर्मा अमरावतीला आहेत आणि त्यांचं प्रांजल शर्मा. माहेरचं काय नाव? डॉक्टर प्रांजल सारस्वत शर्मा. माहेरी प्रांजल? हो, माहेरी पण प्रांजल. अच्छा, नाव नाही बदललं तुमचं? नाही, नाव त्या माहेरच्या सारस्वत आहे आणि मराठवाड्यातल्या म्हणजे बुलढाणा सोडलं तुम्ही की जालना सुरू होतं आणि जालन्याचं त्यांचं माहेर आहे. वडील प्रॅक्टिस करत होते आणि मॅडमलाही वाटलं की डॉक्टर व्हावं आणि खूप सुंदर अशी ब्युटिफुल स्टोरी तुम्हाला ऐकायची आहे. खरं याला मी असं सुरुवातीला म्हणतो, आम्ही थोडंसं बोललो आहोत, याला मी लव्ह स्टोरी म्हटलं आहे. दोन गोष्टी प्रेम आहे, एक नवऱ्यावर आणि आपल्या व्यवसायावर. एक आवड म्हणून करणं आणि त्या व्यवसायाशी इतकं इतकं समर्पित होणं, हे सगळं डॉक्टर प्रांजल शर्मा सांगणार आहेत. स्वागत आहे तुमचं डॉक्टर. तुम्ही सांगा, काय नातं होतं तुमचं अमरावतीशी? तुम्ही जालन्यात होते, अमरावतीत आल्या, कसं काय, कुठून शिकायला वगैरे आलं का इकडे? असं झालं की पहिले सुरुवातीला त्या काळात आपलं MBBSचे जे काळ ऍडमिशन सांगा ना, काळ सांगा ना. तो काळ आहे 1986-87चा. त्या काळाला MBBSची ऍडमिशन अशा नीट परीक्षा वगैरे नव्हत्या. तेव्हा तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्याच्यात तुमचे मार्क्स आणि त्याचे पर्सेंटेजच्या बेसिसवरती ऍडमिशन व्हायचं. माझं ऍडमिशन आधी एका मार्काने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला हुकलं औरंगाबादच्या. मग मी एक मार्क कधीतरी सेटल होईल म्हणून तिथल्याच डेंटल गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन केलं, BDSला. 1 वर्ष पूर्ण BDS केलं, मग तिथली परीक्षा दिली. मग मला वाटलं आता तरी ऍडमिशनचं येईल, पण तो काही कॉल आला नाही. मग पुढच्या वर्षी परत तोच आम्ही टाकला आणि त्याच्यात मला मेरिट लिस्टवरून पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजला कॉल आला, अमरावतीला. आणि त्याच वेळेला दुसऱ्या म्हणजे पहिल्या वर्षी मी BDS केला आणि पुढच्या वर्षी माझी बहीण होती, छोटी बहीण, तिला पण तिथूनच कॉल आला. आमच्या दोघांनाही योगायोगाने कॉल आला. तर तो काळ असा होता की मुलींना सेफ्टी हे ते सगळं बघितलं जायचं. म्हणून बाबांनी विचार केला की ह्या दोघांनाही आपण एका जागी राहतील तर बरं होईल, म्हणून त्यांनी आम्हाला दोघांना PDMCला. मला तुम्हाला दर्शकांना सांगायचं आहे, खरं म्हणजे डॉक्टर प्रांजल शर्मा हिंदी भाषिक आहेत आणि त्या माहेरून सुद्धा हिंदी आहे, पण इतकं सुंदर मराठी बोलतात. मी त्यांना खूप आग्रह केला आहे की तुमचं काळ, अनेक वचन वगैरे सगळं बाजूला ठेवा, मराठी व्याकरण बाजूला ठेवा, पण माय बोली मराठी काय इतक्या गोड बोलतात. आता तुमची सुरुवात केली आहे, पण मी त्यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की तुम्ही जालन्यात तुमचे वडील प्रॅक्टिस करत होते, सांगा ना वडिलांची प्रॅक्टिस कशी होती? माझे वडील जालन्यातले पहिले MBBS डॉक्टर. आमच्या घरातलं पूर्ण वातावरण, आम्ही जरी राजस्थानी असलो तरी पूर्ण वातावरण असं मराठमोळं होतं. म्हणजे माझी आई नेहमीच काठपदरच्या साड्या आणि त्याच वातावरणात आम्ही सगळे असे वाढलेलो आहेत. वडिलांची प्रॅक्टिस म्हणजे ते पहिले MBBS डॉक्टर होते जालन्याचे. जालनामध्ये सकाळी 9ला जी प्रॅक्टिस सुरू केली त्यांनी, तर ते मध्यरात्रीपर्यंत. पेशंटचा ओघ, गर्दी भरलेली, अगदी कमी किमतीत. त्या काळात मला असं वाटतं की खूपच कमी पैसे घेऊन हा व्यवसाय चालत होता. बरोबर. IV चे पेशंट त्या काळात MBBS डॉक्टर्स ऑपरेशन सुद्धा करायचे. हो, सर्जन पण सगळे ते सर्जरीज वगैरे करायचे. माझे बाबा सिव्हिलला पण अटॅच होते आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस. तर सिव्हिलला पुरुषांची नसबंदी हा माझे बाबा 8 मिनिटात स्किन टू स्किन करायचे आणि सगळ्यात जास्त नसबंदी शस्त्रक्रिया त्यांनी केल्या, म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना सन्मानित सुद्धा केलं होतं. तर लहानपणापासून आम्ही सगळ्या भावंडांनी तेच आम्ही पाहत गेलो. तर वैद्यकीय व्यवसाय हा करिअर नसून घरात असा श्वासासारखा रुजलेला एक संस्कार होता. आणि आई वडिलांचे पाठ करून आलात तुम्ही. म्हणजे मराठी कसं छान. आम्ही हिंदी मला बोलायचं असेल ना, मी असंच बोलतो, कधीतरी वाक्य तयार होते माझं पहिले आणि मी बोलतो. तुम्ही आता छान मराठी बोललात. त्या काळात TV किंवा सिनेमा नव्हते. त्या काळात आपल्याला पुस्तकं दिल्या जायची. तर जसं आमची 10वीची एक्झाम झाली त्या काळात आम्हाला छावा, श्रीमान योगी असे खूप सुंदर सुंदर पुस्तकं बाबा आणून द्यायचे. म्हणजे पुण्याला जायचे, तिथे अलंकार म्युझिक हाऊस मधून काही कॅसेट्स आणि पुस्तकं, पूर्ण म्हणजे चांगले चांगले पुस्तकं मी 10वीच्या नंतरच्या. हे नाव जे तुम्ही घेतले ना, छावा, श्रीमान योगी, हे आमच्या ययाती वि.स. खांडेकर ज्यांना ज्ञानपीठ मिळालं होतं, ज्ञानपीठ पुरस्कार, हे सगळे 10वीच्या सुट्ट्यांमध्ये वाचून झालं होतं माझं.
वडिलांना वाटलं कधी पोरींनी मराठी, आता तर मराठीच पोरं वाचत नाही आमचे, हे तर नावं तुम्हाला विचारले ना नाही, ते गुगलवर सर्च करतील, कोण होते वि.स. खांडेकर. तेच तर ती ब्युटी होती त्या काळाची. क्या त्या बात. काळात हातात मोबाईल नव्हता, तर डायरेक्ट हे आपल्याला कलेक्शन मिळायचे. ओके. आणि मग तुम्ही MBBS साठी अमरावतीला आलात. हो, म्हणजे एक बहिणी नव्हतं दोन्ही. तसं. बरं तुम्ही घरी किती जण? आम्ही 5 भाऊ बहीण बरं. आणि त्यापैकी आम्ही 4 लोक मेडिकल फील्डमध्ये आलो आणि बहिणी किती आहे आम्ही त्यामध्ये? 3 बहिणी 3 बहिणी आणि 2 भाऊ. 2 भाऊ. तर ते 4 जण एकदम मेडिकलला आले. हो, एकामागे एक. आता तुम्ही 2 सोबत आणि नंतरच बाकीचे. आता ह्या दोघे जण तुम्ही आले अमरावतीला, कसं वाटलं अगदी पहिल्यांदा अमरावतीला आला तेव्हा? अमरावतीला सुरुवातीला तर जसं सगळ्या स्टुडंट्सला होतं की आपण पहिली धडपड आपली सर्वाईव्ह होण्याची असते तिथे. बरोबर. हॉस्टेल कधी पाहिला नाही, मग हॉस्टेलमध्ये राहायला लागलो. बहीण सोबत आहे म्हणून एक थोडासा आधार होता. असं करता करता मग 1.5 महिन्यातच अमरावती इतकं आवडलं की खूप जास्त. म्हणजे अमरावतीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, इथे सगळ्या गोष्टी सहजपणे तुम्हाला उपलब्ध होतात, हाकेच्या अंतरावरती सगळं असते आणि आपलंसं बनवून घेते ते माणसाला. डॉक्टर आमच्याकडे गुप्त माहिती आहे. अच्छा. की तुम्ही MBBS फर्स्ट इयरला असतानाच जर सांगा आता लोकांना जरा कळू द्या की तुम्ही जालन्याहून स्पेशल एवढ्यासाठी आले की काय, असा आम्हाला संशय यायला लागला. असं कधी कधी वाटते मला, असं वाटतं ना? असं काहीतरी देवानी काही घडवले की मला कुठून मी कुठे जाणार होती आणि अमरावतीला आणलं केवळ डॉक्टर साहेबांची भेट व्हावी म्हणून. काय कसा तो प्रसंग सांगा जरा. याच्यात प्रसंग म्हणून असं काही विशेष नव्हतं. फर्स्ट MBBS ला काही विशेष नव्हतं, म्हणजे तसं काहीतरी विशेष होतं. विशेष असेलच ते. नंतर ते कळलं की हे विशेष आणि रांग होतं. किती मोठी होती हे सांगा. त्या काळात असं होतं की आम्ही फर्स्ट MBBS मध्ये आल्याबरोबर मी डेंटल करून आली होती, तर अॅनाटॉमी माझं झालेला होता. बरं. तर माझ्या डिसेक्शन टेबलवरती माझी कॅप्टनशिप चालायची बरोबर. की मी सगळे डिसेक्शनचे सगळ्या नर्व्स मसल सगळे व्यवस्थित सांगायचे आणि बाकीचे 10-12 पोरपोरी असे करून ते उभे राहून बघायचे. तुमचा 1 वर्ष मेडिकल माझा अनुभव 1 वर्ष झाला होता. सिनियर असा. होते मग तुम्ही. एका दिवशी कुठेतरी मी कुठल्या तरी मसलमध्ये चूक केली आणि मागून आवाज आला की नाही नाही ते नाहीये, ते हे आहे. मला वाटलं की एकदम आपलं सिंहासन असं डोलवणारा कोण आहे. मागे पाहिलं तर डॉक्टर साहेब होते. तर असं वाटलं की हा म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांचं बुद्धिमत्ता मेडिकलची आणि त्यांच्या स्वभावाची अशी शांतपणे डील करण्याची, ते मला कुठेतरी असं वाटायला लागलं की ही इज व्हेरी परफेक्ट पर्सन. म्हणजे इतका कसं काय तो. नाव सांगा आता, लोकांना नावाची म्हणून उत्सुकता पडली. डॉक्टर राजेश शर्मा. राजेश शर्मा मागे बसले उभे होते. ते होते आणि ते त्यांनी एकदम. तुम्ही पहिल्यांदा तिथं पाहिला हो, कोई हमें चॅलेंज कर रहा है. म्हणजे एकदमच आपलं डोलं होतं. पहिला आणि शेवटचं चॅलेंज होते. म्हणजे होऊ शकतं की मी त्यावेळेला निर्णय घेतला असेल ठीक आहे तुमको सबक सिखाऊंगी. असू शकते. आणि मग राजेश शर्मा तुम्हाला तिथंच पहिल्यांदा भेटले. म्हणजे टेबलावर होते ते, पण त्यावेळेला मला असं वाटलं की कुणीतरी एकदम ठासून कॉन्फिडन्सली सांगत आहे. मला हळूहळू त्यांचं फर्स्ट इयरला मला त्यांचा कॉन्फिडन्स आवडायला लागला. मला त्यांचं केअर घेण्याची पद्धत आवडायला लागली. ते काहीतरी डिफरंट आहे असं मला जाणवलं त्यावेळेला. आमच्या या नव्या पिढीला काही गोष्टी खूप जाणून घ्यायची इच्छा असते डॉक्टर. इतकी इच्छा असते की मग म्हणजे बहीण सोबत होती, तिला तर काही माहित झालं असेल, मग तुम्ही भेटायला लागले, मित्र झाले, बॉयफ्रेंड झाले, काय काय होतं कसं? ते हळूहळू आमची मैत्री झाली. आम्ही सोबत अभ्यास करायला लागलो आणि आम्ही दोघे चांगले स्टुडंट्स होतो. अर्थात खूप चांगले स्टुडंट्स होतो. हळूहळू आम्ही अभ्यास करायला लागलो, शेअर करायला लागलो. बहीण पण आमच्या सोबतच होती. तिला माहित होतं का? हा, पण ती फक्त दुसऱ्या टेबलवरती होती आणि एका टेबलवरती होती. डॉक्टर शर्मा सोबत आहे आता आपल्या बहिणीच्या, हे माहित होतं का? हो. ती लहान असेल ना अंजू? एकच माझं म्हणजे 11 महिन्याचंच अंतर आहे अंजू आणि माझ्यात. तर तिला असं सुरुवातीला तिला काही डाऊट आला नसेल, कारण तिने तिच्या बहिणीला असं पाहिलं होतं की एकदम कणखर, थोडीशी कॅप्टनशिप वाली मुलगी, ही कधी अशा ह्याच्यात जाऊ शकते असं तिला वाटलंच नसावं. करेक्ट. आणि शर्मा सरांसोबत अभ्यासात माझं इतकं चांगलं शर्मा सर आता आहे, तेव्हा कुठे शर्मा सर होते? तेव्हा डॉक्टर राजेश शर्मा राजेशच होते. पुराणं ते आवड. आमचा काय आमची गंमत आहे, म्हणजे या शोचं एक अजून गंमत अशी आहे की हा शो जसा युट्यूबवर येतो, तसा तो इन्स्टावर येतो, तो फेसबुकला येतो आणि अगदी सर्व वयाची मुलं, मुळात तुम्ही डॉक्टर आहात आणि ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे असे पालक आणि त्यांचे मुलं यांनी बघितला पाहिजे म्हणून हा शो करतोय. मुळात आज डॉक्टर डे आहे आणि इतक्या प्रतिभावंत आणि प्रफुल्लित अशा डॉक्टरला बोलवलं आम्ही. आणि डॉक्टर तुम्ही पोहोचलात की तुम्ही डॉक्टर राजेश तुम्हाला आयुष्यात आले, मित्र म्हणून आले. आणि जसं बाकीच्या MBBS मध्ये असतो की मित्र असेल किंवा आपला क्लासमेट असेल तर आपण ए राजेश वगैरे संबोधतो की अरे तुरे म्हणून बोलतो. पण हळूहळू आपल्याला
एक हा भारतीय संस्कृती जर का तुम्ही केअरफुली पाहायला गेलं तर त्याच्यात इतके सुंदर संस्कार आहेत की हळूहळू जेव्हा मला असं वाटलं की ह्या माणसासोबत मी आयुष्य घालवणार आहे वाटलं तर तेव्हा हो अच्छा ते तेव्हा ड्रीम मला सुरू झाले ते मला ड्रीम्स म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की ह्याच्याशिवाय मला कोणाशीच माझी मैत्री चांगली होऊ शकत नाही ओ असं. तर त्या हळूहळू मी ए राजेश पासून ओ राजेश आणि मग त्याच्यानंतर त्यांना म्हणजे माझं एक एक स्वाभाविक हे होतं की मी त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागले. बॅचमेट फ्रेंड झाला बॅचमेट फ्रेंड्स होतो तरी काय म्हणजे योगा एक जोरदार आहे. हो. मग हे तुमची अनु बहीण काय करत होती अंजू. अंजू काय पाहत होती अंजूला मग तिला कळलं की हे असं काहीतरी आहे तर अच्छा. मी तिला एकदा विचारलं पण होतं की मम्मी तू आई वडिलांना का नाही सांगितलं खूप मोठं चांगलं घराणं माझं प्रस्थापित तर पहिलं काम केलं असतं एखाद्या बहिणीने. ती म्हणे नाही तुझं ते होतं तुझं डिसिजन होतं तुझं नेमकं काय आहे ते तूच सांगायला पाहिजे आई वडिलांना असं तिचं. तर शी वॉज क्वाईट मॅच्युअर. समटाईम्स आय फेल्ट की माझी बहीण माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर आहे लहान असू नये अशी ती होती. आणि मग तुम्ही MBBS केलं. हो मग आम्ही हेच आपला अभ्यास करता सांगा बरं आता नव्या पिढीला की तेव्हाचे तुम्ही जे एका बॅच मधले डॉक्टर म्हणजे एका प्रोफेशनचे लोक सहजीवनाचं स्वप्न पाहत होते तेव्हा किती मर्यादा आणि किती ट्रेस होता स्वतःमध्ये. हो स्ट्रेस तर आहेचाच. त्या काळात अजून एक विशेष गोष्ट अशी होती की तुम्ही जर का सोबत आहे तर त्या जेव्हा आम्ही फायनल MBBS करत होतो तेव्हा साहजिकच त्या काळात लग्नांचं जे वय होतं ते 22-23 जास्तीत जास्त 24. तर त्यावेळेला आम्हाला कळलं होतं की आता लग्नासाठी घरी पण स्थळं यायला सुरू झाली होती. ह्यांच्याही घरात स्थळ म्हणजे त्याच्यासाठी मुली MBBS झालं होतं MBBS जस्ट झालं होतं. तर आम्ही दोघे स्ट्रेसमध्ये गेलो. इंटर्नशिपला कसं होतं तुमचं इंटर्नशिप वेगवेगळे होते की काय नाही आम्ही किती एकत्र मिळवलं तिथे एकत्र कसं आम्ही इरविनला राहायचो. इरविन मध्ये वातावरण असा झाला होता की 6 नंबरच्या वॉर्डात जर का डॉक्टर राजेश शर्मा आहे आणि मी 5 नंबर मध्ये आहे तर सगळ्या नर्सेस सिस्टर सगळ्यांना माहित होतं की दोन्ही वॉर्डाचे काम हे दोघं मिळून करणार आहे आता. आणि आम्ही सोबत राहावी म्हणून ड्युटी 1 वाजता जरी संपली तरी रात्री 12-12 पर्यंत काम करायचो. कारण आम्हाला ते एक आपण सोबत आहे आपण काम करत आहे ही एक फिलिंग खूप मोठी महत्त्वाची. आणि आता तुम्ही तेव्हा खूप जवळ आलात. येस आता तुमचं लक्षात आलं की आता आपण लाईफ पार्टनर होऊ शकतो. झालं होतं का 4 वर्ष तसं. हो मी फर्स्ट इयरच्या एंडलाच मी राजेशला प्रपोज केलं होतं. काय गोष्ट आणि सरप्राईज मी प्रपोज केलं होतं. काय म्हणाले राजेशला. पहिले त्यांनी मना केलं. आता आम्ही खूपदा त्यांना हो त्यांना स्पष्टपणे की लग्नाचं मला वाटत नाही की माझं जमू शकेल असं. तर आम्ही त्यांना विचारलं होतं. तर मग त्यांना नंतर मला कळलं की त्यांच्या फॅमिलीमध्ये थोडंसं ऑर्थोडॉक्स वातावरण होतं. नंतर मी ते अनुभवलं तर त्याच्यामुळे त्यांची एकदम हिंमत नाही झाली. आम्ही दोघे सारस्वत होता मी राजस्थानी दोघंही होतो राजस्थानी ब्राह्मण पण ते भट ब्राह्मण होते मी सारस्वत ब्राह्मण. एवढंही मार्जिन जरा त्यावेळेला त्या काळाला म्हणजे आता सांगून सुद्धा मुलांना नाही बसणार. आणि प्रोफेशनली फ्रेंड आणि प्रोफेशनली लोक आता चॉईसेस घेऊन आले आहे तिथे आपण असं इतकं बारीक पाहायला जाईल. शर्माजी जरा घाबरले तुम्हाला. त्यांना असं वाटलं की घरच्या लोकांना त्रास होईल. ते खूप काळजी घेणारे असे. घरच्यांनी तेव्हा तोपर्यंत पाहिलं नाही तुम्हाला. तोपर्यंत पाहिलं नव्हतं. शर्माजींचा अंदाज चुकला तेव्हा की कदाचित त्यांनी जर म्हटलं असतं की ही तुमची भाऊ होणार आहे त्यांनी म्हटलं असतं का राजेश इतकं उशिरा सांगताय. हे आज आपल्याला वाटतं तो काळ तसा नव्हता अजिबात नव्हता. तुम्ही PG करायला गेलात. मग ते त्याच्यानंतर आम्ही इंटर्नशिप केली. त्याच्यानंतर DGO साठी मी नागपूरला मंगेशकरला गेले आणि डॉक्टर राजेश प्रवराला गेले. दूर झाले मग खूप दूर लॉंग डिस्टन्स झालं. मोबाईल नाही काही नाही त्यावेळेला काहीच नव्हतं मोबाईल नाही काही नाही. मग ते जरा दिवस सांगा ना कसे. तो खूप कठीण होता म्हणजे एक मोजकेच पैसे हातात आणि त्याच्यात जर का तुम्ही डिस्टंट कॉल केला तर रात्री 11च्या नंतर ते 1/4 चार्जेस मध्ये 17 रुपये कॉल. आणि ते आपण बोलत बसलो की ते अक्षर इतकी धावायची पुढे पुढे इतकी भीती वाटायची असं की बापरे एकदम 100-150 16, 17, 18, 20, 50, 50 जास्तीत जास्त पैसे कशात खर्च केले असेल तर कॉलमध्ये. यस. आता तर इतकं वाईट वाटतं की आपण थोडस नंतर जन्माला यायला पाहिजे होतं. मग ते रात्री 11च्या नंतरचे 2 वर्ष तिथे गेले प्रवराला. हो. आणि तुम्ही इथं नागपूरला गेला आणि मग तुमचं जाण्यानं भेटणं चालू होतं. मध्ये ते यायचे भेटायचे. मी प्रवराला कधी असं गेली नाही फक्त एकदा राजेश म्हणजे मग त्याच्यानंतर घरच्या लोकांना सांगितलं का मग सांगितलं सांगूनच टाकलं. हो एकदा. कारण सांगा बरं कसं झाला तो असं झालं की राजेशला बिलकुल आता ह्याचं लग्नच करायचं असं घरच्या लोकांनी त्यांच्या ठरवलं आणि मला 500-600 काहीतरी स्थळांचं प्रपोजल बाबांकडे. हो त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये ऍडव्हर्टाईज मग इकडे तिकडे तर ते इतके सारे तर बाबांना की हा कार्डियक सर्जन तुझ्यासाठी. हा सिनेमॅटोग्राफर पण त्यांनी शोधला की प्रांजलला कदाचित त्याची आवड असेल फिल्म इंडस्ट्रीची. बरोबर होतं बाबाचं ते शोधलं. मग त्याच्यानंतर मी हळूहळू असं भीत सांगितलं
माझ्या आईला सांगितलं मी आधी, तर आईला राजेश आवडायचा कारण आईनी बघितलेलं हा होतं. हा त्याला तो रिस्पॉन्सिबल मुलगा वाटायचा. पण बाबांचं असं होतं की त्यांच्या ब्रेनमध्ये एक फिक्स होतं की मला बिझनेसमॅन फॅमिलीमध्ये मुलगी नाही द्यायची आहे. मला कुठल्या तरी प्रोफेशनल फॅमिली डॉक्टर एस्पेशली. तर बस. त्यांनी तसेच शोधले होते. कार्डिओ हो. मग न्यूरो त्यांना ते खूपच नर्वसनेस आलं की ह्या मुलीला मी असं वाढवलेलं आहे की ही म्हणजे आम्ही त्या काळात माझे बाबा लंडनहून वगैरे यायचे तर आमच्यासाठी शॉर्ट्स, छोटे स्कर्ट्स वगैरे आणायचे त्या काळात. त्या काळात. आणि इकडे मग तुम्ही अमरावती- पहिल्यांदा भेटले कधी म्हणजे शर्माजींकडे कधी आले लग्न त्यांनीच- व्हायच्या अगोदर? त्यांनीच मला आधी त्यांच्या आईला भेट घालून घेतली. त्यांच्या आईला मी खूप आवडली. त्यांच्या आईला मी इतकी जास्त आवडली की त्यांच्या आईने मी तेच तर म्हणालो ना मग अशी त्यांनी की थोडासा अगोदर निर्णय घेतला तर ते उगाच 4 वर्ष बिलकुल ट्रेस एक मध्ये हे देऊन गेले. दिलं. हो ना, 4 वर्ष वेस्ट केले. त्यांच्या आईने तो असा एक नकळत निर्णय दिला की हो माझ्याकडून होकार आहे. ओके. पण बाबांचं असं झालं की त्यांनी म्हटलं की आपण राजस्थानचे आहोत. राजस्थानच्या त्या गावात अजूनही त्यांचे सगळे नातेवाईक आहेत. हा. तर हे आपल्याला जातीबाहेर करतील हो असं. तर ती त्यांनी शक्यता होती. ही शक्यता होती. म्हणजे त्याच्यानंतर ते जेव्हा माझ्या बाबांना भेटले तेव्हा त्यांना माझे बाबा खूप आवडले आणि ह्यांचं घराणं चांगलं आहे, हे लोक कॅरी ऑन करू शकतात. तुम्ही जेव्हा ते प्रवराला तुम्ही इथं हे धावपळ म्हणजे मग लग्न करायचा निर्णय कधी घेतला? लग्नाचा निर्णय आमचा असा होता की आम्ही जेव्हा एक संमती झाली होती की आपण दोघं सोबत राहणार आहे. सेकंड बरं, MBBS हे मध्ये किती दिवस घेतले डॉक्टर शर्मांनी? पहिला नकार दिला नाही, ते तुम्हाला? 1 महिन्यातच त्यांनी हो म्हटलं. मग अरे एका श्याम महिन्यात. वो भोला श्याम को एका सुबह का महिन्यात. बोला श्याम श्याम. उनका बोला नाही खाएंगे असा सीन झाला का तुमचा? हो, एका महिन्यातच मग त्यांनी ते की ठीक आहे आपण सोबतच राहू म्हणून. हा. आणि नंतर आम्हाला कळलं होतं की आता आपण लग्न एकमेकांशीच करणार आहे. नाही त्यांचा तो निर्णय तेव्हा बरा राहिला. त्यांना खूप पस्तावा झाला असतं पुढे असं काही झालं असतं. नाही, अरे असं होऊ शकलं नसतं असं मला वाटते. काय गोष्ट हो, करता. असं शक्यच नव्हतं. म्हणजे कुठले तरी 2 न्यूक्लियस वेगळे असतात Yes. पण ते एकमेकांसाठीच बनलेले असतात. बॉन्डिंग तुमचं असं छान होतं. आणि मग जेव्हा तुम्ही असं ठरलं आता की लग्न करायचं आहे, हो, तरी त्यांच्या आईची भेट घालून दिली, ते तुमच्या घरी आले वडिलांकडे हो. आणि मग तुमचे राजस्थानी पद्धतीचं जे काही डायलॉग आहे तो झाला आणि तुमचं लग्न. त्यानंतर राजस्थानला त्या गावाला कळवणं जरुरी होतं. असं मग होतं. त्या गावाला जेव्हा कळवलं तर 1995 मध्ये माझे सासरे गावाला गेले. मग पंचायत भरली. तिथे त्या मंदिरला 1.25 लाखाचं डोनेशन द्यावं लागलं त्यांना. आणि बाबांना म्हणजे राजेशच्या बाबांना पंचायत भरते. मग तिथे त्यांना अनवाणी म्हणजे ते चप्पल न घालता सारस्वत मुलगी करतोय हे म्हणून पंचायत भरली. मग कन्सेंट झाला. मग हा पैशाचा देणगेण झाला की समाजाला एवढे पैसे देणे. मग बाबांनी अनवाणी न चप्पल घालता 101 फेऱ्या की माझ्या मुलाकडून चूक होत आहे पण आम्हाला पदरात घ्या असं हे केलं होतं बाबांनी. आजही राजस्थानला असं आहे. 1995. म्हणजे अशी होती परंपरा की त्यांचं म्हणजे महाराष्ट्रात राहून त्यांची कनेक्टिव्हिटी एवढी जबरदस्त होती होती. कारण त्यांचे भाऊ वगैरे सगळे तिथेच राहायचे ना. आईचे भाऊ बहीण त्यांचं सोन्याचं दुकान होतं ना, सराफा होता. ज्वेलर्स होते. ज्वेलर्स होते इथे ना. जे काही त्यांचं अर्निंग आहे त्याच्यातनं त्यांनी तिथेच घर घेतलं. तिथे सगळं होतं त्यांचं शेत वगैरे सगळं ते. इतकं पगडं असतं परंपरेचं. हो, त्या काळात असायचं. आणि गावात जाऊन त्यांनी ती पनिशमेंट घेतली जे की सोशल पनिशमेंट होती. सोशल पनिशमेंट पेड केले पैसे. आणि 1.25 लाख म्हणजे त्या काळाला त्या खूप मोठा amount काळातले होता. 1.25 लाख. हो. म्हणजे आज तो काही 2-4-5 कोटीच्या वर पैसा झाला आहे. तर त्यांनी ते केलं होतं त्यांनी मुलासाठी केलं. मुलासाठी केलं. आणि हा तुम्हाला सीन माहित होता? हे सगळं माहित होतं ना. जेव्हा कधी भेटायचो तेव्हा हे बोलणं व्हायचं ना की असं झालेलं आहे. कारण त्या काळात मोबाईल नव्हतं लगेच सांगायला. मग भेटून मग हे कळायचं. डॉक्टर राजेश तुम्हाला फर्स्ट इयर ते PG साधारणतः 7 वर्ष कमीत कमी 7-8 वर्ष. लग्न तुमचं PG नंतर झालंय. डॉक्टर साहेब PG झाले बरोबर ना? आता मला प्रश्न थोडासा वेगळा विचारायचा की साधारणतः आकर्षणातून प्रेम तयार होतं, मैत्रीतून सहवासातून प्रेम तयार होतं आणि मुला-मुलींचं आता आपण काय बघतोय ते सगळं याच्यावर मला थोडंसं तुमचं भाष्य हवं आहे की असं वाटलं का 8 वर्षात कधी की जरा थोडा वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे यार त्यांना तुम्हाला? नाही, कधीच नाही. दोघांच्या पार्टनरशिप मध्ये नाही, कधीच नाही. इतकं कंटिन्युएशन राहिलं का? नेहमीच. म्हणजे मला असं वाटते की मला जर का 2 दिवस जरी त्यांच्याशी बोलली नाही तर मला एकदम असं वाटायचं की आपलं एकदम ऑक्सिजनच चाललं गेलं का. काय गोष्ट. हो. अरे वा. लग्न झालं तुमचं? कुठे झालं? लग्न होण्याच्या आधी आम्ही PG करत होतो. PGच्या ड्युरेशन मध्येच लग्न झालं. कुठे झालं लग्न? आमचं लग्न जालन्याला झालं. म्हणजे माहेरी हो, तुमच्या? पण इथे रिसेप्शन तिथेही झालं, रिसेप्शन इथेही झाला. तुम्ही पहिल्या दिवशी गेलात शर्माजींकडे. हो, आईंची ओळख झाली होती. हो. मावशी आहे, काकू आहे, जाऊ आहे, सगळे सगळे नाते. त्यांना हे आपली म्हणजे ती राजस्थानी नाहीये. त्यांना जी अपेक्षा होती हो. ही जरा वेगळी राजस्थानी आहे. तर हा ऑडनेस तयार दिसला तुम्हाला? त्यांना हो, हा ऑडनेस म्हणजे
राजस्थानी समाजामध्ये एक हे आहे की घुंगट पद्धत हो. ही असते आणि माझ्या घराण्यात मला ते कधी पाहिलंही नव्हतं. माझ्या आईला पण माझ्या आजीनी कधी फोर्स केलं नव्हतं की तू पदर घ्यायला पाहिजे बरोबर. डोक्यावर, असं कधी पाहिलं नसतं. पण इथे आल्यानंतर मला जाणवलं होतं की इथे नॉट ओन्ली त्यांच्या घरात पण बाकीचे जे गल्लीतले सगळे होते राजस्थानी परिवार त्याचे सगळे पदर घेऊनच राहायचे, असं होतं. पण आमचं लग्न झालं तर आम्ही किती 8 दिवसासाठी सोबत होतो, म्हणजे सुट्टीच तेवढी मिळाली. आता तुमच्या लक्षात येत असेल की हा. MBBS करणाऱ्या स्टुडंट किंवा PG करणाऱ्या त्यांना सुट्टीच भेटत नाही. सुट्टीच नाही मिळत. 7-8 दिवसात सगळं उरकायचं असतं त्यांना. मग 8 दिवसानंतर ते प्रवराला मी इथे, तर ते 8-10 दिवसासाठीच मला ते पदर घेणं होतं. तर मला ती गोष्ट त्यावेळेला असं वाटलं की ठीक आहे सहज कर. आता लग्न राजेश सोबतच करायचं होतं, मग पदर घेणं तर आलंच. आणि लग्न झालं हीच मग इतकी खुशी. त्यांना असं तुम्हाला जाणवलं का की म्हणजे समाजाची घटना म्हणून पहा की हे लोक स्वीकारत नाहीये मनापासून, असं काही जाणवलं सुरुवातीला? संस्कृतीचा भेद आहे, जरा वागण्याचा भेद आहे? नाही नाही, ती मला आजही ते सरप्राईज करते की आपण तसा विचार त्यावेळेला केला नाही. कारण आनंद एकाच गोष्ट होता, नवरा भेटलेला की आहे, आपलं राजेशशी लग्न होतं. यस, ज्याच्याशी बस प्रेम तेवढंच. केलाय तो बस लग्न झालं. करतोय. त्यासाठी तर काहीही करू शकतो असं, तर दुसरं काहीच नव्हतं. मग तुम्ही आपापल्या गावाला चालले गेले पुन्हा? आणि मी नागपूरला आणि हे परत मग प्रवराला. पुन्हा तुमचं लॉंग डिस्टन्स प्रेम, आता हो. आता मॅरेज लाईफ सुरू झालं, आता मॅरेज मॅरिड लाईफ. लाईफ होती. मग ती कशी धावपळ? 15-15 दिवसांनी, आणि त्या काळाला असं खूप असं ट्रान्सपोर्टचे साधन नव्हते, करेक्ट. लाल डब्बाच होता तू एसटीन जायचे? त्यांना. मी तर हा. नाही जायची, तेच यायचे. ते तर जायचे. लाल डब्यानेच ऑप्शन होता, बाकी कुठले होते? हो, ट्रेन नाही, काही अमरावती नाही. पुणे. अमरावती पुणे. तर ट्रेनचा ऑप्शन पेक्षा सॅटर्डेला हाच ऑप्शन होता, लाल डब्बा. अरे तर बापरे. ते संध्याकाळी 5-6 वाजता निघायचे, रात्री 2 वाजता पोहोचायचे. आणि तुम्हाला भेटायचे. हो. आणि मग तुमची मग तुमचं झालं पीजी, तिथे. डीजेओ झालं, हो. तिथे सरांची पीजी झाली आणि मग प्रॅक्टिस करायला लागले तुम्ही? मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर मला एक पहिला प्रश्न हा होता की आता जर का डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट झालाय तर पहिला प्रश्न त्यांना, म्हणजे पहिला जो त्यांना असतो इंटरेस्ट, तो हे की मला क्लिनिकली आणि सर्जिकली खूप साऊंड व्हायचंय, म्हणजे मला शिकायचंय. येस. पीजी मध्ये तुम्ही तेवढं शिकता, शार्प नाही होत पण तेवढं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये. Correct. आणि अमरावतीमध्ये म्हटलं तर एक देवस्थानच आहे डफरीन, म्हणजे कुठल्याही गायनेकॉलॉजिस्टसाठी ते एक देऊळच आहे. क्या बात आहे. ही पहिल्यांदा कोणीतरी इतकी सुंदर व्याख्या केली आहे, डफरीनची एवढी सुंदर व्याख्या. ऑब्विसली देवस्थान म्हणतात. कुठल्याही डॉक्टरांना ज्यांनी तिथून काम केलंय ना, तर मला तरी वाटते 99% लोक तिथून समोरून जेव्हा जात असतील ना, आतमधून नतमस्तक होत असतील की ह्याच जागेने तुम्हाला सगळं शिकवलंय असं. तर ती एक जागा अशी होती की तिथे डे अँड नाईट, म्हणजे माझी ड्युटी असो नसो, ड्युटी हप्त्यातनं एक असायची, पण ड्युटी असो न असो मी तिथे जास्तीत जास्त पडून राहायची. हा, आणि त्याच्यात मला फॅमिलीने पण सपोर्ट केला की ठीक आहे, ते मला विचारायचे नाही एवढ्याच वेळाची ड्युटी आहे. मिसेस शर्मा झाल्या होत्या तुम्ही? हो हो. तिथे जाऊन डफरीन जात होते? डफरीनमध्ये जात होते. जवाहरगेटला राहत होते? आम्ही जवाहरगेटला. त्याची एक अशी गंमत होती की जवाहरगेटला राहताना जर का मला बाहेर निघायचंय घरातनं, तर तिथे गाडी चालवणारी, 2 व्हीलर चालवणारी पहिलीच होती मी त्या पूर्ण एरियात. सून कोणाची गाडी घेऊन जाते, तर त्या काळात बहुतेक मी पहिलीच होती. तर पदरच घेऊन निघायचं बाईक. हो, कारण माझी 2 व्हीलर होती जी माझ्या कॉलेजची होती, माझ्या बाबांनी दिलेली, तीच माझ्यासोबत होती. तर ते पदर घेऊन तिथून जायचं जयस्तंभ पर्यंत, मग गाडी थांबायची, मग तो पदरचा असा खांदा पदर करायचा आणि मग डफरीनला जायचं. ड्रेसेस वगैरे घालायची मुभा नव्हती, नाही, शक्यच नाही. म्हणजे आपली सून डॉक्टर आहे तरी काही असेल तर एक मी होती तिथे, अजून एक डॉक्टर होती गायनेकॉलॉजिस्ट माझ्या नंतर 7-8 वर्षानंतर आली होती, पण ती पण 7-8 वर्षानंतरही तिला पदरच घेऊन राहावं लागलं. नंतर काळांतराने ती भुसावळला शिफ्ट झाली, पण ते पदर घेण्याचं तिथे सिस्टीमच होता तो. पण असं तेव्हा असं कधी वाटलं का की आपण आता नुकतंच लग्न झालंय, छान कपडे घालावेत, खूप आता तर मुली जसं सगळ्या वेअर्स करतात तसं काही करावं? पण तसं करावं तर तो दुःख कोणाला झाला असता? सासू सासऱ्यांना. सासू सासरे. राजेश बहुतेक भांडलाही असता माझ्यासाठी, पण त्यांना दुःख दिलं असतं ना. आणि त्यांच्या धारणा बदलू नाही शकलो आपण. नाही, त्यांना दुःखच झालं असताना त्यांनी हो जरी म्हटलं असतं तर ते दुःखी झाले. त्यांना त्यांच्या डोक्यातली जी सून आहे ती पदरवाली आहे, ती पदरवाली आहे. म्हणून मी त्याच्यासाठी तुम्ही तेही केलं. तर ते मला आज त्याचा खूपच मला अभिमान वाटतो की मला अशी शिक्षा माझ्या आई वडिलांनी दिली की मी ते केलं. मी रिबेल नाही केला, मी करू शकली असती. रिबेल केलं असतं तर काय झालं असतं की तुटक झाली असती, पण ते शेवटपर्यंत त्यांचं प्रेम सोबत आलं आणि त्या प्रेमातनं जो काही आशीर्वाद मिळाला, कदाचित तुमच्या ग्रोथ मध्ये तोच आशीर्वाद असतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे खूप मोठं कॉम्प्रोमाइजही आहे खरं सिस्टीमशी, की आपण
असा मग तेव्हा ती समज तर होतीच तुम्हाला की मुली जीन्स घालतात आहे, मुली ड्रेस घालतात आहे. नाही, त्या काळात मुली जीन्स नाही घालायच्या, नाही घालायच्या. फक्त सलवार सूट. सलवार सूट पर्यंत आलं होतं. लेगिंग्स पण नव्हत्या, सलवार सूट सलवार सूट पर्यंत पद्धतशीर. गोष्ट आली, पण हो. तुम्हाला तोही चान्स तोही नव्हता. नाही, कारण तिथे कोणीच घालायचं नाही, तर मग मी कशी घालणार आहे? पण आजही तुम्हाला त्याचा गिल्ट नाही आहे, ही किती मोठी गोष्ट मला आहे. काहीच दुःख नाही त्याचं, की छान होतं ते, त्यांना काहीच प्रॉब्लेम. त्यांच्या फक्त आवडीचं. त्यांनी सांगितलं त्यावेळेला कदाचित सलवार सूट घातलं असतं मी, तर माझा एक कन्व्हिनियन्स झाला असता की मला एक बारकी बुरकी मुलगी साडी घालून जाणं आणि तिने सलवार सूट घालणं, कन्व्हिनियन्स असतो सलवार सूट मध्ये. खरं म्हणजे एक प्रश्न आमचे दर्शक विचारतात, तो तुम्हाला विचारला जाऊ शकते की ठीक आहे तुम्ही राजेशची ओळख करून घेतली, तुम्ही स्वतः त्यांना प्रपोज केलं वगैरे, पण असं तर नाही की कॉलेजमध्ये अनेक राजेश नव्हते? तो किस्सा सांगा असू एखादा. शकतं. असू शकतात, असं आहे का? असेलही असेल. कदाचित. हो. असं प्रत्येकाला पण- वाटलं असेल ना की प्रांजलीशी मैत्री केली पाहिजे वगैरे, असं पण असं झालं की माझं असं कधी झालं का सीन? एखाद दोन झाले असावे, म्हणजे एक सिनियर्स फार होते. आतला प्रश्न विचारला, पण हो, आता आहे. एका सिनियरनी, हम्म, तो थोडासा प्रबळ होता कॉलेजमध्ये, हा, त्यांनी थोडीशी दमदाटी केली होती राजेशला हम्म, की तू ह्या मुलीसोबत जास्त राहतो, हम्म, तर तू राहायला दिसायला नाही पाहिजे, हो, कारण कुणीतरी दुसऱ्यासाठी आम्ही विचार करतोय. हम्म, त्या माणसाने आपल्याला अप्रोच केलेला आहे. हम्म, हम्म, पण राजेशनी जरी नाही म्हटलं असतं हम्म. तरी मीच त्याच्या मागे जाऊन त्याला सोडलं नसतं. क्या मस्त ना, इतकं प्रामाणिक कबूल करणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. राजेश सध्या पिक्चर मधून बाहेरच जायचंय, आपल्या सीन मधून पूर्ण मॅडम प्रांजलच मागा लागली राजेशची, असं सीन आहे. म्हणजे अजूनही तो म्हणजे पुढचा पॉडकास्ट पण त्यांच्यासोबत करायला लागणार आहे की काय होतं असं. ते खूप शांत आहे, बोलत कधीच नाही, पण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो कोणी येतो हम्म, तो त्यांचा प्रेमीच बनतो. क्या बात आहे. तुम्ही प्रॅक्टिस करायला लागलात, तुम्ही इरविन डफरीनला आलात. राजेश सर कुठे आले? ते इरविनला, ते इरविनला आले. इरविन डफरीन झालं पिडियाट्रिक. हो, इरविन डफरीन. आणि आणि त्याच्यानंतर मला घ्यायला ते यायचे डफरीनला, हा, तर आता तुम्ही पिडियाट्रिशियन, नवरा बायकोचा आहात. हो, हम्म, पिडियाट्रिशियन जे असतात ना, त्यांना छोट्या बाळांच्या नसा शोधून त्याच्यात सलाईन लावणार. हो. आता सलाईनच्या पद्धत खूप चांगल्या झालेल्या आहे. हो, त्या काळात छोट्या मोठ्या सुई असायच्या, हो, तर पिडियाट्रिशियनचा कॉम्पिटन्सी नस शोधून सलाईन लावण्यात खूप जास्त असते. हम्म, हम्म. तर राजेश आता 8 वाजता येणार आहे प्रांजलला घ्यायला, तर वॉर्डात स्टाफनी 4-5 पेशंट शोधून ठेवलेले होते. हम्म. डफरीनला असायच्या त्या की ह्याची आयव्ही मिळत नाहीये, हम्म. शर्मा सर येणार आहे, त्यांच्याकडे लावून घ्या. हे आयव्ही शोधणं मोठं मजेशीर आहे. ते त्या काळात आता ते मशीन आलं ना की त्याच्या आता सगळे आलेत, हो. आता खूप बरोबर आहे सोपं ना. झालेलं आहे. इंट्राकॅथ वगैरे तेव्हा नव्हते. हा. स्कॅल्पेन आलं तर आम्हाला इतकं हायसं वाटलं, अरे वा स्कॅल्पेन. हा, तर असे सिस्टर्स ठेवायच्या, हम्म, ह्याची नस सापडत नाही, शर्मा सराला की घेऊन घ्या. आणि शर्मा साहेबांची नस तुम्हाला सापडली. आणि मग तुम्ही दोघं प्रॅक्टिस करायला लागलात. आम्ही तेव्हा ते डफरीन आणि इरविन असा प्रवास. Yes. त्याच्यानंतर ते आता आता ह्याच्यात लग्न झालंय, मग पैसा काहीच नव्हता. आई वडिलांच्या भरोश्यावर जगायचं होतं. आई वडिलांच्या भरोश्यावर. त्याच्यात एक अनफॉर्च्युनेट घटना अशी घडली, लग्नानंतर एक 6-7 महिन्यातच राजेशच्या बाबांना पॅरालिसिसचा स्ट्रोक आला. त्याच्यात त्यांची वाचन म्हणजे हो. ब्रोकाज एरिया अफेक्ट Yes. झाला, त्या बोलता येत नव्हतं त्यांना. हा एक खूप मोठा धक्का होता. मी तेव्हा नागपूरला होती. नागपूरहून मला म्हणजे नागपूरला जॉब भेटलं होतं, पण मी ते सोडून माझ्या आई वडिलांनी सांगितलं की आता बाबांची काळजी घेणं तुमचं दोघांचं, कारण घरात मेडिको तुम्ही दोघंच आहात. मग ते सोडून इथे आले. मग ते डफरीन जॉईन केलं, डफरीन आणि हे. पण डफरीनला त्यावेळेला मला जी पोस्ट मिळाली होती ती होती ऑनररी, म्हणजे त्याचा तुम्हाला पैसा मिळत नव्हता. पण मी का जॉईन केलं होतं, कारण मला माझं प्रॅक्टिस करायची होती, मला अनुभव घ्यायचा होता. आणि शर्मा सरांना पण ऑनररी पोस्टच भेटली होती. तर दोघांनाही आम्हाला पैसा काहीच नाही. मग आणि महत्वाचं म्हणजे इकडचा माझा सासरच्या घरी आम्ही सांगतच नव्हतो. आम्ही दोघं इतके शांत होतो की ही गोष्ट मी सांगत होतो. त्यांना वाटायचं की हे दोघं डॉक्टर आहे, ह्यांच्याकडे पैसा येत आहे. आणि माझ्या माहेरच्या घरच्या लोकांना वाटायचं ज्वेलर्सच्या घरी गेलेली मुलगी, हिला पैशाची गरज नाही. Correct. आम्ही दोघे चुप राहून जसं जमते तसं तसं म्हणजे लग्नात मिळालेले पैसे असे वगैरे काहीतरी करून आपला पेट्रोलचाही खर्च चालवायचा. पैसा काहीच नव्हता. मग एक जाहिरात आली एक दिवशी. ती म्हणजे तोपर्यंत मग पहिलं काम झालं की अथर्व झाला. मग अथर्वचे पायगुणच असावे की आम्हाला एक जाहिरात दिसली की धन्वंतरी सहकारी रुग्णालयामध्ये स्त्री रोगतज्ञ पाहिजे, आणि त्यांना गरज अशी होती की ते तिथे राहणारे म्हणजे रेसिडेन्शियल डॉक्टर पाहिजे. तर रेसिडेन्शियल डॉक्टर पाहिजे. तर मला आतमधून आता ह्या पदराचा सुटका होईल, आता हे सगळे सुटके होईल हे दिसायला लागलं. मी खूप खुश झाली. मग मी पगारवाली नोकरी भेटत थोडंसं काहीतरी भेटत. तर मी धन्वंतरीचा इंटरव्ह्यू द्यायला गेली. तिथे डॉक्टर टी.बी. राठी म्हणून ते अध्यक्ष होते. खूप चांगले प्रस्थ त्यांनी, म्हणजे शेवटपर्यंत त्यांच्याकडून तर इतकं शिकली मी. वयाच्या 87 वयात
त्यांचा एक पायाचा काहीतरी प्रॉब्लेम होता, पण ते गाडी चालवत यायचे, कार चालवत यायचे धन्वंतरीला. 87 म्हणजे खूप मोठं वय झालं कार चालवत यांना. करेक्ट. आणि प्रत्येक गोष्टीवरती इतकी बारीक नजर की त्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील किंवा चांगल्या होतील. तर ते त्यांनी मला इंटरव्ह्यूला कोणीच आलं नाही दुसरं, मीच एकटी गेली, म्हणून तो मला जॉब मिळाला. जॉब मिळाल्यावर तिथे आधी जावरकर मॅडम होत्या, त्याच्यानंतर तो जॉब तो मॅडम गेल्या आणि मला मिळाला. तर मिळाल्यानंतर तिथे जेव्हा मी त्या क्वार्टरमध्ये गेलो, मी जेव्हा जालन्याला होती तेव्हा माझ्या घरी जेवढा मोठा माझ्यासाठी बाथरूम होता, हँड शॉवर वगैरे त्या काळात, डॉक्टरचं घर ना. डॉक्टरचं घर, तेवढंच माझा इथला पूर्ण घर धन्वंतरीचा तो क्वार्टर. आणि असं की वरती तो सिंगल ह्याचा घर होता, वरती एक पाणी क्वार्टर होता, एक बकेट पाणी जर का वरती छतावर टाकलं तर पाऊण बकेट घरात, एवढं ते गळायचं. तर मला इतकं आश्चर्य वाटलं, आता आपण राहणार कसे इथे. खूप सारे साप वगैरे निघायचे तिथे, म्हणजे दसरा मैदान रोड. आणि तेव्हा समोरचं मार्केट बनलं नव्हतं. धन्वंतरीची सिच्युएशन अशी होती की मी जेव्हा गेली तेव्हा त्यांना सतत कसं तो तरी बिलचा थकबाकी असायचा. 9,000 द्यायचे, 10,000 द्यायचे, इलेक्ट्रिसिटीचा द्यायचा, असं 2-2 महिन्याचे सुरू असायचे. रिस्पॉन्स कमी होता. हो, रिस्पॉन्स कमी होता. म्हणजे जावरकर मॅडम गेल्यानंतर ते पेशंट कमी झाले, ते 2-3 महिने असे. मग मी जॉईन केलं. मी जॉईन केल्यानंतर तिथल्या तिजोरीत त्यांच्या काहीच नव्हतं. तर मग त्याच्यानंतर माहीत नाही, असं वाटते की असं देवानीच हात पकडून असं नेलं की काय. तर लगेच 2 महिन्यात पेशंट यायला लागले. तर 6-7 महिन्यात असं झालं की ती 50 पेक्षा जास्त डिलिव्हरी एका महिन्यात व्हायला लागल्या असं. तर ते मला कंटिन्युअस मी त्याला वेळ द्यायला लागले त्या हॉस्पिटलच्या तिथे. म्हणजे तिथे वरती खाली ओपीडी आणि वरती लेबर रूम होता. तर ओपीडी अशी गच्च 100 पेशंटची ओपीडी भरायला लागली. 20 रुपये फीस होती. तर ते 20 रुपयाची 50 रुपये करायला मोठी एक मीटिंग घ्यावी लागली, सगळे डिसिजन झाले. मग 50 तर करावेच लागतात, कारण कार्ड छापायचे, हे छापायचं, ते स्टाफचं पेमेंट करायचं आहे. मग असं करता ती 100ची ओपीडी झाली आणि वरती डिलिव्हरीचा नंबर 50ला क्रॉस करायला लागला. मी लेबर रूम मध्ये एक खिडकी होती मोठी, तिथूनच त्या क्वार्टरवरती असं दृष्टी जायची आणि तिथेच मी अथर्वला मोठा होताना पाहायची. आणि तोही म्हणजे तो इतका ऍक्च्युअली एक पॉझिटिव्ह पॉईंट, एक धन्वंतरीची प्रॅक्टिस मोठी होऊन राहिली आणि तुमचा अथर्वही मोठा होत होता. किती पेशंट तेव्हाचे, म्हणजे 97 पासून मी तिथे प्रॅक्टिस केली. तर किती पेशंट, म्हणजे हा अथर्व मोठा, त्याला सांभाळायचे पेशंट, बाहेर ओपीडी मध्ये बसले ते सांभाळायचे. त्या पेशंट आता त्यांच्या मुलीच्या वगैरे डिलिव्हरीसाठी माझ्या येतात, तर ते मला पहिला प्रश्न विचारतात, दानू कुठे? दानू त्याचं निकनेम आहे. तर दानू दादा काय करतात आता, असं. तर त्यांना ते आठवण आहे त्या सगळ्या गोष्टींची. तर असं दानू तिथेच मोठा झाला. स्टाफ, माझा क्वार्टर लागून स्टाफचा क्वार्टर, असे सगळे क्वार्टर्स होते. स्टाफच्या मुलांसोबत हा मोठा झाला. तुम्ही ऑपरेशन्स केले असतील, म्हणजे डिलिव्हरीज केले असतील आजपर्यंत? नाही, तिथे धन्वंतरीला मी जेव्हा सोडलं तेव्हा मोर दॅन 10,000 झाले होते. आणि तुम्ही हे केलं आणि आता पुढे मग स्वतःची प्रॅक्टिस करावी वाटली तुम्हाला? मला प्रॅक्टिस कधीच करायची नव्हती स्वतःची. आणि मग सर काय करत होते तुम्ही मी धन्वंतरीला होते तेव्हा? ते आधी इथे बालरोग तज्ञ आहेत डॉक्टर नितीन सेठ, त्यांच्याकडे सर असिस्टंट म्हणून होते. मग त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा हॉस्पिटल टाकला. मग इयर 2000 मध्ये, म्हणजे 97 ला मी जॉईन केलं आणि इयर 2000 ला सरांनी हे आता जो शर्मा हॉस्पिटल आहे त्याचा ग्राउंड फ्लोअर, दसरा मैदान समोर, त्याचा ग्राउंड फ्लोअर बांधला आणि त्यांनी त्यांची प्रॅक्टिस तिथे सुरू केली. 2004 पर्यंत मी तिथे गेलीच नाही. तुम्हाला एंट्री होती? धन्वंतरी माझा प्राण होता, मला ते सोडायचंच नव्हतं कधीच. पण नंतर जसं जसं पैसा येतो ना, तेव्हा पॉलिटिक्स यायला सुरू होतो. तर त्याच्यात असं झालं की मला हिशोब विचारायला गेले की ह्या महिन्यात ब्लडचे सेट खूप लागले पेशंटला. म्हणजे हा प्रश्न इतका मला असा म्हणजे व्यथित करूनच गेला तो प्रश्न मला, की ब्लड सेट जास्त लागले ह्याचा अर्थ माझ्याकडे कॉम्प्लिकेटेड पेशंट मी जास्त हँडल केले. त्याचं अप्रिशिएट न करता ते कसे जास्त लागले, मग आपला लॉस झाला एवढे ब्लड सेट लागले तर, असा प्रश्न आला. तर मी खूप तसे मग ते असे वारंवार वॉच, IV सेट किती लागले, कॉटन बंडल किती लागले, तर मग त्याला मला उत्तर देणं जरा कठीण जायला लागलं. म्हटलं नाही, हे नाही जमू शकत. जोपर्यंत त्यांनी व्यवस्थित की ठीक आहे मॅडम तुम्हाला हॉस्पिटल समज के तुमच्या लाव, तोपर्यंत मी त्याला 70 डिलिव्हरी 80 डिलिव्हरी इथपर्यंत नेलं पर मंथ. माझाच जो रेकॉर्ड आहे तो महिन्याच्या 100-102 डिलिव्हरीचा आहे. म्हणजे डे अँड नाईट मी डिलिव्हरीज केल्या होत्या त्या महिन्यात. तर असा, तर मग त्याच्यात हा प्रश्न कॉटन बंडल मी कसं काय मोजणार, कॉटन बंडल किती लागत आहेत, त्याचा हिशोब देणं हे ते थोडंसं मला ते बरं नाही वाटलं. आत्मसन्मान आपला असतोय
खटकलं अशा जरा. मग आणि तिथे ते 90,000 2 लाख 3 लाख असे जमा व्हायला लागले ना त्यांच्याकडे, जिथे काहीच नव्हतं. हम्म. तर ते असं मला वाटलं की आता यांनी असं नाही करायला पाहिजे. मग त्यांना सांगून सुद्धा राठी सर मला खूप सपोर्ट करायचे, पण 2-3 लोक ते प्रश्न विचारायचेच असं. तर मग मला असं वाटलं की नाही, हे कुठेतरी चुकतंय, आपण चुकतोय आता. थांबायला पाहिजे. तर मग मी माझे जे क्लोज 2-3 लोक होते ज्यांना मी खूप मानायची, त्यांना मी डिस्कस केलं. तर त्यांनी मला सांगितलं की तुझं तर हॉस्पिटल इथे आहेच, तू स्वतःचं सुरू कर त्याच्यावरती आणि सरळ यू रिझाईन इट. तर ते अशा कारणाने मग मी रिझाईन केलं, नाही तर मी आयुष्यभर रिझाईन केलं नसतं Charitable काम. जर का मला प्रश्न विचारला गेला नसता की आयव्ही सेट का लागले किंवा कॉटन बंडल किती लागले. नाही, आत्मसन्मान ठेचच आहे. हा, तर ते एवढं असं की एवढं प्रामाणिकपणे काम आम्ही केलं घरी थोडी आयव्ही सेट घेऊन जाणार आहे मी. आणि इतकं प्रामाणिकपणे काम करताना आपलं मिशन होतं की डिलिव्हरी झाली पाहिजे, तिथे relief मिळालं पाहिजे. सुरुवातीला अगदी दसरा मैदानचे पेशंट यायचे, तर नंतर जेव्हा मी सोडलं तेव्हा मोठे मोठे कारवाले, चांगले इंडस्ट्रियलिस्ट वगैरे येऊन डिलिव्हरी करायचे. तुम्ही मग स्वतःही प्रॅक्टिस सुरू केली माझी प्रॅक्टिस आणि तब्बल 17,000 आजपर्यंत 17,000 पेक्षा जास्त डिलिव्हरी. 17,000 डिलिव्हरी केल्या मॅडमनी. 17,000 लोकांना या जगात आणलाय सुखरूप. तुमचे पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतात, म्हणजे यांना बोलवण्याचं अजून एक कारण आहे. अनेक लोक मला फोन करतात की यांना बोलवा, त्यांना बोलवा, सुचवतात, चांगली गोष्ट आहे. मला कमेंट्सवर एक सुचवतात, व्हॉट्सअपवर सुचवतात. पण आम्ही पहिले फॉलोअप घेतो या गोष्टीचा, किंवा आम्ही एक सर्वे ठेवतो, आमची एक टीम आहे, सिलेक्शन टीम, की यांनी समाजासाठी काय केलंय. स्वतःसाठी खूप करतात लोक, बरोबर. स्वतःसाठी ते काय 6 मधले की 16 मधले बांधतील. वाक्य फार महत्वाचं होतं डॉक्टर प्रांजलचं. मॅडम म्हणाल्या की आयुष्यभर मी धन्वंतरी केलं असतं, चॅरिटेबल काम केलं असतं. आणि हा जो बेस आहे ना, यासाठीच माणूस ओळखला जातो. त्यांनी प्रॅक्टिस केली, 17,000 तुम्ही केस केल्या, पण तुमची आता प्रॅक्टिस फुल फॉर्म मध्ये आहे. आणि ते 17,000 म्हणजे जेव्हा मी धन्वंतरीला प्रॅक्टिस करायची तेव्हा मला पेमेंट किती होता, 2,000 रुपये महिना. आणि त्या 2,000चं मग जेव्हा असा ह्यांच्याकडे पैसा बँकेत दिसू लागला, तर त्यांनी मीटिंगमध्ये निर्णय घेतला की मॅडमचा पगार वाढवायचा. तर त्यांनी पगार वाढवून माझा 3,000 केलं आणि त्याच्यासाठी किती टाळ्या वाजवल्या आणि किती अभिनंदन केलं की 2 ते 3 केलेले आज तुमचे. हाही प्रसंग फार महत्वाचा आहे. आणि डॉक्टरांकडे किती पैसा असतो म्हणणारे आपण सगळे. आणि ते 3,000 आणि मला जे काही मी ऑपरेटिव्ह करायचे त्याचं 40%. तर माझा महिन्याचा असा 10,000 12,000 असा व्हायचा. पण मला ते माझे पेशंट इतके असे फॅमिली सारखे झाले होते की मला त्यांना सोडणं खूप अवघड गेलं. म्हणजे मी आणि माझा मुलगा धन्वंतरीला जेव्हा आम्ही सोडलं ना, तर आम्ही धन्वंतरीचा जो एक खिडकी होती आमच्या घरची, ते पकडून रडलो होतो की आपल्याला सोडायचंय आता. इतका मी तिथे रडलो होतो. ज्यांना डॉक्टर व्हायचंय, ज्यांच्या पालकांना आपली मुलं डॉक्टर करायचे आहे, त्यांनी हे लक्षात ठेवा की डॉक्टर खोऱ्यानी पैसे मिळवण्यासाठी असतात. हे वाक्य पहिले बदलून टाका. ते पहिले आयुष्य घालवतात, स्वतःला घडवतात, चॅरिटेबल काम करतात. आणि मॅडम आता बोलल्यात की जेव्हा त्यांनी हे सोडलं, आनंदाने सोडलंय. तुमची प्रॅक्टिस मोठी झाली, तुमचा मुलगाही मोठा झाला, हो, मुलगा डॉक्टर झाला. हो, तो आता एक चांगला ऑर्थोपेडिक सर्जन आहे. GMC नागपूरहून MBBS केलं त्यांनी, मग कूपरमधून त्यांनी MS ऑर्थो केला. तर दोघांची ब्रँच सोडली त्यांनी, तुमची किंवा त्यांनी सरांची. खूप खूप रिसर्च केलं त्याच्यावरती हा. की त्याला काय आवडते. त्याला माहित होतं, त्याला गायनिक मिळत होतं, त्याला पिडियाट्रिक मिळत होतं, त्याला सर्जरी मिळत होतं. तर त्यांनी खूप रिसर्च केला, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना त्यांनी घालवला. त्याच्यात त्यांनी डॉक्टर नवीन चौधरी सर आहेत, पिडियाट्रिक सर्जन, हो. त्यांच्यासोबत बसून वर्कआउट केलं की त्याला काय आवडते. मग 1 महिना वर्कआउट केल्यानंतर त्याला कळलं की मेरा इंटरेस्ट ऑर्थोमध्ये जास्त आहे. अर्थामध्ये. तर म्हणून त्यांनी बाय चॉईस ही ब्रांच घेतली. आणि एका महिन्याला एकदा तरी मला फोन करतो की मम्मी मेरा इन्क्लिनेशन बरोबर है, मेरे को ये बहुत अच्छा लगता है. ऑर्थो त्याला खूप आवडतो. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या लोक आता बघतायत, मी नीटचं एवढं सगळं वाजलेलं आहे, आणि एक परीक्षा 1 तारखेला घेतली आणि दुसरी परीक्षा 22 तारखेला घेतली. तर आम्ही इतके फ्रस्ट्रेट झालो. देशातल्या काय बातम्या आल्या की मुलांचा एकदम कॉन्फिडन्स लॉस झाला. आम्ही मीडियावाली काय धडाधड बातम्या छापतो आणि साऱ्या दुनियेला सांगतो की किती मोठा लॉस आहे. पण जीवन ही एक मोठी परीक्षा आहे. हे डॉक्टरकडे ज्याला जायचं आहे ना मेडिकलला, त्यांनी समजून घेतलं म्हणजे डॉक्टर प्रांजलना, की त्यांच्याकडे सगळं असतानाही त्यांच्याकडे पैसा कधी पटकन नाही आलेला आहे. अजिबातच नाही. स्ट्रगल केला आहे. आणि या सगळ्या पिक्चरमध्ये यजमानांचा पैसा होता आणि मॅडम मस्त आरामात रिलॅक्स मध्ये याच्यावर वेब सिरीज पाहत आहे, असं नाही झालंय. कधीच नाही. कधीच नाही. आता समजा मागचे 15 वर्ष झाले, पुष्कळदा असा विचार आला की आपण खूप काम म्हणजे आता म्हणजे समजा 20 वर्षात मी 20 वर्ष नाही, मला प्रॅक्टिसला 30 वर्ष झाली, 30 वर्ष. 1997 पासून. तर 30 वर्ष झाली. तर पुष्कळदा असं वाटलं थांबून की जा. आता आपण 30 वर्षात तसंही 60 वर्षाची प्रॅक्टिस केलेली आहे. हो.
कशाला करायची. आता नाव इट इज अ टाइम. पण आता मला डॉक्टर महत्वाचा मुद्दा ऐकायचा आहे, तो तुमची गायनिक डॉक्टर म्हणून तुमची एक मोठी ओळख झाली आहे. मुळात तुम्ही प्रयोगशील डॉक्टर आहात. एक विधान अजून तुम्ही चेक करा हा व्हिडिओ बघताना. त्या म्हणाल्या की ते डफरीन नामचं जे लोक महाराष्ट्रातला किंवा देशभरात किंवा जगात ह्या व्हिडिओ बघणार आहे त्या सगळ्यांना सांगतो की अमरावतीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय असं नाव आहे एका महिलांच्या स्त्री रुग्णालयाचं. ते जिल्हा स्त्री रुग्णालय आहे. त्याला डफरीन नावाचे जे अधिकारी होते इंग्रज त्यांच्या नावाचं त्यांनी ते उद्घाटनाला आले होते म्हणून त्यांच्या नावाचं नाव ठरलं. अमरावतीला एरविन नावाचं हॉस्पिटल ते आयर्विन जे होते ते आले, त्यांनी गव्हर्नर होते, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं म्हणून ते तसं नाव पडलं. हे जे डफरीन आहे तिथं आता मी इतके वर्ष झाले लोकांचे प्रश्न घेऊन काम करतो. पाय ठेवावा वाटत नाही तुम्हाला सांगतो. आणि समस्या मोठ्या भयंकर आहे. पण तरी एका डॉक्टरसाठी काय असेल, म्हणजे आम्ही जे दुरून पाहणाऱ्या लोकांना असं चित्र आहे. अतिशय गरीब अगदी मेळघाटातले खूप किचकट गुंतागुंत असलेले केसेस तिथे येतात. त्यांच्याकडे एक छदाम नाही. आता महात्मा फुले योजना आली आहे, त्या काळात ती नव्हती. आता कुठेही खाजगीमध्ये जाण्याची सोय ठेवली आहे गव्हर्नमेंटने. तेव्हा फक्त एरविन आणि अगदी चांगले मध्यमवर्गीय घरातले लोक तिथे राहायचे. दुसरे खाजगी दवाखाने नव्हते. त्या दिवसात ह्या एरविनला डफरीनला लोक प्रॅक्टिस करायचे. आणि तिथून आपल्या 2 प्रकारची प्रॅक्टिस आहे खरं म्हणजे तुमच्यामध्ये, की तिथून आपल्याकडे पेशंट नेणे होऊ शकते. तेव्हा ही प्रॅक्टिस नव्हती. त्यांची फक्त पूर्ण वेळ त्यांनी ते देवस्थान मानलाय, ते देवघर मानलाय. हे एका व्यवसायामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही काम करा पण इतकं स्पिरिट असलं पाहिजे आपल्या कामाबद्दल. डॉक्टर तुम्ही 16-17 ऑपरेशन्स केले म्हणा किंवा डिलिव्हरी केल्या. काय बदलत चाललंय स्त्रीचं स्वरूप? बरंच काही. काय बदलतंय? बरंच काही. सोशल जो आपला सिनॅरिओ चेंज झाला ना, त्याची सुरुवात इथपासून झाली असावी असं मला वाटते. की कधीतरी घराण्यात माझी मुलगी नाही, माझा मुलगा आहे हे सांगण्याची जी पद्धत सुरू झाली असेल, त्याच वेळेला आपण स्त्रीत्वाला कुठेतरी ठोस दिलेली आहे. माझी मुलगीच आहे हेच प्राऊडनी सांगा ना. माझी मुलगी मुलगा आहे म्हणजे मुलगा काहीतरी मोठा आहे असं समजलं ना समाजाने. मग हळूहळू तिच्या वर्तनात, मग सुरुवातीच्या काळात जेव्हा आजपासून साधारणतः 30 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी मुली जेव्हा वयात यायच्या तेव्हा त्यांच्या मनावरती एक गोष्ट असायची की ठीक आहे, एक ठराविक वयात माझं लग्न होईल. एका मुलीने आपल्या आयुष्यात कमीत कमी 4 ते 5 प्रसूती आपल्या घरच्या क्लोज लोकांच्या अनुभवलेल्या होत्या. जसं मी आहे तर मी माझ्या काकूंची डिलिव्हरी झाली तर तिथे बसून होती. काकूला खाण्यापिण्याचं नेणं, तिच्या बाळाचं करणं, हे सगळं मावशीचं, हे प्रत्येक मुलींनी त्या काळात 4 ते 5 असं केलं असावं. एखाद्या मुलीने तर स्वतःच्या आईची पण 4थी-5वी डिलिव्हरी केली असावी. तर हे सगळं तर त्यांना ते रुळलं गेलं होतं. तो एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिला गेला होता त्यांना. तर तिच्या ब्रेनमध्ये हे राहायचंच. एक तो कोरल्या गेलेला होता की माझं कधीतरी लग्न होणार, मी पण आई होणार आहे. आणि हे सगळी भावना स्त्रीत्वाला तिच्या शाबूत ठेवायची. करेक्ट. पण नंतर काय झालं, हळूहळू विभक्त कुटुंब पद्धती, मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं. होऊ शकते काही पुरुष प्रधान लोकांनी मुलींना इतका त्रास दिला असेल की त्या बिचाऱ्यांना असं वाटलं असावं की त्यापेक्षा मी पैसा कमावला असता तर आज मला ही नौबत आली नसेल. जे काही घडलं, करिअर ओरिएंटेड जास्त झाल्या मुली. करिअर ओरिएंटेड असताना तो हा जो थॉट आहे फेमिनिझमचा, तो हळूहळू कमी होत गेला. आई वडिलांना एक मुलगी किंवा एक मुलगा असतो, मग ती मुलगीच सांभाळणार आहे त्यांना. तर मग मला कुठल्या तरी घरी जाऊन त्यांना सांभाळायचंय, ही फिलिंग चालली गेली. हळूहळू एक मुलगी आहे, 4-5 मुलं असेल की खाणं पिणं डिवाइड होतं. बरोबर आहे. माझ्या काळात माझ्या पूर्ण शाळेत जितक्या मुली मला आठवतात 1ली ते 10वी पर्यंत सगळ्या चवळीच्या शेंगा होत्या, अगदी बारीक बुरीक. आता मला तशा मुली बघायलाच भेटत नाही. अगदी तुम्ही 10वीच्या मुली जरी बघितल्या ना तर त्यांचं वजन कमीत कमी 60 किंवा 65. मुलींचं 20व्या वर्षी वजन 80-90 असणं खूप कॉमन झालेलं आहे. हा वजन आधी नव्हताच, पाहण्यातच नव्हता. तर खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या, मुलींचं वजन वाढायला लागलं. वजन वाढलं तर त्यांच्यात हॉर्मोनल चेंजेस. आम्ही PCOS नावाचा प्रकार आजपासून 20 वर्षापूर्वी पाहिलाही नव्हता. आणि आता सर्रास रुटीनमध्ये PCOS मुलींना आहे. त्यांच्या वजनामुळे आधी मैदानचे खेळ खूप खेळायचे, खो खो वगैरे खेळायचे. त्याच्यात त्यांची शारीरिक ती एक्सरसाइज व्हायची. बसणं उठणं. खो खो नावाचा एक खेळ होता, खूपच सुंदर. त्याच्यात बसून उठणं, स्क्वॅटिंग. करेक्ट. तर तो बंदच झाला. आधी खाली बसून जेवायचे लोक, इंडियन टॉयलेट यूज करायचे.
आता कधी मला डिलिव्हरीच्या पेशंटने विचारलं की मॅडम माझी नॉर्मल डिलिव्हरी होते का, तर माझा पहिला प्रश्न असतो तू इंडियन टॉयलेट यूज करू शकते का. तर 50% आईवडील पण शॉकमध्ये जातात की मॅडम हे इंडियन टॉयलेटचं कसं काय विचारून राहिले. शक्यच नाही त्या मुलींना. तेवढं स्क्वॅटिंग पण त्यांना जमत नाही. शारीरिक ती एक्सरसाइज त्या विसरून गेलेला आहे. तर हा शरीर असा उभाचा उभाच झालेला आहे. तर ती म्हणून हे जे आहे प्रजनन संस्थेचं आणि हॉर्मोनचं जो गणित आहे तो कुठेतरी डिस्टर्ब झालेला आहे. आता एक प्रश्न असा विचारला तो वारंवार की मुलींचं लग्न वय वाढलेलं आहे, बरोबर आहे. आणि वय वाढलाय हा एक तर भाग आहेच, पण अतिशय कमी वयात त्यांना आता बॉयफ्रेंड मिळाले आहेत, पार्टनर मिळाले आहेत. तो रुटीन झालेला. समाजाच्या एका मोठ्या स्तरामध्ये हे बघतो आपण की त्यांचे संबंध फार पूर्वी यायला लागले आहेत. पहिले ते लग्नानंतर तरी यायचे, फार लग्न थोडं लवकर व्हायचं, पण आता केवळ ते लग्नापूर्वी एका व्यक्तीशी येत नाही आहे, ते अनेक मुलांशी येतात आहे. असं एक मोठा एक वर्ग आहे समाजाचा. आणि मग त्यासाठी गर्भधारणा म्हणजे आपण मुलीच नाही म्हणू, आपण मुलं पण म्हणू. अर्थातच त्यांच्यासोबतच ना. बरोबर. पण गर्भधारणेवरचा विषय आहे डोक्यात माझ्या, म्हणून सांगतो की त्यासाठी गर्भधारणा होऊ नये म्हणून जाहिराती येतात आणि अशी एक गोळी घ्या, त्याने पटकन असं होऊन जाईल. तुम्ही जर ते सावधगिरी बाळगली नाही तर असं करा तसं करा. याकडे ती वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स घेतात, असं काही सुरू झालंय. हा समाजाच्या एकंदरीत स्त्री असण्याचं किंवा स्त्रियांच्या आयुष्याचा हा खेळ नाही सुरू झालाय. हा स्त्रियांच्याच नाही म्हणता येणार, हा पूर्ण मानवी जीवनाचा खेळ झालाय. आधी ही खूप सुंदर गोष्ट होती. एक विशिष्ट वय येऊ द्यायचं, मग त्याच्यानंतर लग्न करायचं. सिंगल पार्टनर नॉर्म होता. प्रॉमिस्कस बिहेवियर म्हणजे खूप सारे पार्टनर असणं. प्रॉमिस्कस बिहेवियर आधी खूप कमी होता, आता तो थोडा रुटीन होत चाललेला आहे प्रॉमिस्कस बिहेवियर. त्याचे खूप दुष्परिणाम पण आहेत, सायकोलॉजिकल, फिजिकल सगळे दुष्परिणाम आहेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कमी वयातच अबॉर्शन करून घेणे, गर्भपात करून घेणे आता लग्नापूर्वी हेही कॉमन झालेलं आहे. तुमच्याकडे असं निदर्शनात आलाय की आता हे कुमारी असलेल्या मुलींचे गर्भपाताचे प्रमाण हे वाढले? आताच नाही, हे आधी पण होत होतं, आता पण होते. आधी पण होत होतं. हा, नाही असं नाही, आधी पण होत होतं. प्रमाण आधी कमी होतं, आता रुटीन. आता गर्भपात होण्यापेक्षा मुली ह्या ज्या कॉन्ट्रासेप्शन, गर्भनिरोधक ह्या पद्धती खूप वापरतात. रादर नॅशनल कॉन्फरन्समध्ये एका तेच मला अभ्यास माझा नॅशनल कॉन्फरन्समध्ये आजपासून 7 वर्षापूर्वी माझा एक टॉक होता, कॉन्ट्रासेप्शन इन टीन एज. टीन एजच्या मुली, टीन एज म्हणजे कुठलं वय झालं, त्या मुलींमध्ये कॉन्ट्रासेप्शन ह्याच्यावरती माझा एक टॉक होता. तेव्हा मी सगळं सर्च केलं, तेव्हा मला माहित पडलं की हा जो आहे प्रकार रुटीन मध्ये फॉरेन कंट्रीज जे आहेत, डेव्हलप कंट्रीज, त्याच्यात रुटीन आहे की मुलांना आता ते हे तर सगळं करणारच आहे, तर ते अबॉर्शनला बळी पडू नये किंवा एखाद्या HIV किंवा एड्सला बळी पडू नये म्हणून त्यांना आपण हे समजून सांगा की तुम्ही हे साधनं वापरा. करेक्ट. म्हणजे तुम्ही प्रेग्नंट होणार नाही, म्हणजे तुम्हाला HIV लागणार नाही. म्हणून त्यांना कॉन्ट्रासेप्शन बद्दल अवेअर करणं ही आजच्या काळाची गरज आहे. आता आपण सामाजिक हा त्यांच्यावरती बंधन टाकू शकत नाही की असं करायला नाही पाहिजे, कारण कुणी ऐकणार पण नाही. हातून निघून गेलाय सगळं, ते सगळं सटकलेलं आहे. आता आपल्याला कर्तव्य आहे. आता ऍप्स आले आहेत, आता पार्टनर शोधायचे ऍप्स आलाय. तुम्ही रात को नींद नहीं आती की असं पहा तसं पहा, हे भेटा त्याला भेटा, इतके ऍप्स आले आहेत. तर त्याच्यात आपल्याला त्यांना हे सगळी नवी पिढी सचेत करणं हाच आपल्या हातात राहिलेला आहे की तुम्ही HIV. पण याच्यामुळे भारतीय वंशातल्या स्त्रियांचा एकूण आता नैसर्गिकरित्या जो प्रतिपादन व्हायचं, नवी पिढी जन्माला यायची, ते तुम्हाला नाही वाटत त्याच्यामुळे आता येणाऱ्या स्त्रियांना हा प्रश्न तयार होईल देशामध्ये? करिअर ओरिएंटेड झाल्या, लग्नाचे वय वाढले, वजन वाढले, नॅचरल प्रेग्नन्सीचं प्रमाण किती कमी होत चाललंय. आता मला असं वाटतं की मोर दॅन 50%ला काही ना काही त्यांना प्रेग्नंट होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला, मग IVF हे सगळे प्रकार रुटीन झाले. म्हणजे एक काळ असं होतं की गर्भधारणेची भीती होती. एक्झॅक्टली. आता गर्भधारणा करा म्हणून. मी माझ्या मावशीच्या लग्नात जर का गेले किंवा काकूच्या लग्नात गेले तर आम्हाला माहित होतं की एका वर्षात त्यांच्या घरी बाळ घेणार. दॅट वॉज अ रूल. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा डफरीनला प्रॅक्टिस करायचो किंवा आम्ही धन्वंतरी त्या लग्नामध्ये उखाणेच तसे राहायचे. आणि आम्ही त्यांच्याशी बोलताना मला वाटायचं की अगं बाई बघ, आता झालंय तुला, आता थोडंसं तू सावधगिरी बाळव, लवकर प्रेग्नन्सी राहू देऊ नको. पण ते पटापट प्रेग्नन्सीच राहायच्या. आता उलट झालेलं आहे. आता लग्नाचं जोडपं दिसलं की आपल्याला पहिला प्रश्न पडतो, हे लवकर प्रेग्नंट होतील का, यांना प्रेग्नन्सी राहील का आपोआप, असा प्रश्न. म्हणजे एका टोकावरून आपण अगदी दुसऱ्या विरुद्ध टोकेला चालले. मी तेच म्हणतो की जेव्हा कुमारिकेचं गर्भधारणा होत होती दुर्भाग्यानं, मग त्या गर्भपातासाठी किती प्रकरण व्हायची आणि ते फार गुंतागुंत वाढायची. फॉर्च्युनेटली आता तो जो सेफ्टी मार्जिन त्याच्यात वाढलेला, पण त्याचे दुष्परिणाम तेवढेच फास्ट झाले की ते मल्टिपल्स होऊन आले.
हो ना, मल्टिपल पार्टनर्स वाढले आहे, सेफ्टी आली तर मल्टिपल पार्टनर वाढले. पण आता विवाह झाल्यानंतर लग्नापूर्वी हे सगळं अनेक ठिकाणी होते. महानगरात हे ओपन झालं आहे सगळं कार्ड, की लग्नापूर्वी तुम्हाला आता तो एक कुठला शो होता ज्याचा खूप गाजला शो आणि त्यात बॅन आणा असं चालू आहे. त्या शो मधला तो हिरो जो आहे, जो संचालक आहे प्रणीत, तो जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचा मूळ स्वरूप आहे की तुला बॉयफ्रेंड नव्हता, तुला गर्लफ्रेंड नाही आहे. अरे त्याच्यावर तो चालतोय तो शो आणि त्याच्यावर खूप मोठं वादंग झालाय. अनेक एक डॉक्टर मुलीने तर फार वाईट प्रतिक्रिया दिली, तर त्यामुळे तो गाजला. पण दुर्भाग्य असं आहे की महानगरामध्ये हे शो चालतात. अमरावतीत झाला होता की जर तरुण मुलं आहात तुम्ही, तुम्हाला बॉयफ्रेंड नाही, तुमचे ब्रेकअप नाही झाले 4-5 अजून, अरे बापरे, इतकं सिरियसली तो विचारतो. आणि ते सगळे बसलेले लोक तिकीट काढून आलेले 10,000 5,000 5,000 तिकीट काढणारे लोक 400 रुपयापासूनचे, आणि तेच या गोष्टीला एन्जॉय करतात की अरे आता एक मराठी अभिनेत्री त्याच्या सिनेमा याला शोला आली आणि तिला विचारलं की तुझा लास्ट ब्रेकअप कधी झाला, ती म्हणजे नोव्हेंबरमध्ये. अरे हा कितवा होता? 4था होता. म्हणजे आपल्या जीवनातले पार्टनर बदलून आले. पण मुळामध्ये आपण जेव्हा मानव म्हणून विचार करतो, भारतीय व्यवस्था म्हणून विचार करतो की जर असंच जर झालं तर हे IVF आता हे पुढचं पाऊल आहे. आता मुलींना असं वाटतं की कधी आता नाही बाळ झालं तर 40 वर्षी, आता काही 2-4 सेलिब्रिटीनी 40-42 वर्षी बाळ काय घेतले, तर त्यांना वाटतं की 45 वर्षी IVF नी बाळ होईल. याच्यात एक प्रोसिजर अशी आहे हा की जर का आता हिला मुलीला लग्न आता नाही करायचंय, हम्म. पण तिला 40व्या वर्षी करायचंय, हम्म. तर त्याच्यात असं आहे की तिचे जे स्त्री बीज असतात स्त्रीबीज ते तुम्ही प्रिझर्व करू शकता. त्याला ओवम म्हणजे हा पण ते खूप त्याचे महागडी. महागडी आहे, पण ते जॉब पण करून राहिल्या ना मुली. हा तर तिला एक 4-5 लाख देऊन माझं ओवम प्रिझर्वेशन करणं. पण डॉक्टर मला प्रश्न असा आहे की हे ठीक आहे, म्हणजे विज्ञान ही प्रगती करत आहे. उद्या तर म्हणजे आता काय होईल सांगता येत नाही आहे की मुलं असं आता येत आहे AI मध्ये की नॅचरली बोलणं आपण जर बोलत आहोत किंवा एखादा प्रेयसी बोलत आहे, पुढे जाऊन ते AI मधली बाई इतके गोड बोलणार आहे की तीच आता एक सर्वे आलाय की त्याला तीच जास्त आवडायला लागली आहे. असं जर असू झालं, असू शकतं. असं जर झालं येणाऱ्या काळामध्ये, आणि मुलं आभासी जगातच जगली. आपण आता जे काही मर्डर्स केस पाहून आलो ते आभासी जगाचंच लक्षण आहे सगळं. हे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतका भयंकर वाढतोय. प्रश्न माझ्या मनात येतो की मग जे नैसर्गिकरित्या जे चक्र भारतात जगामध्ये मानवी याचं चक्र जे होतं जगातलं सर्व प्राण्यांमधलं, ते डिस्टर्ब नाही होणार. हे बघा, डेव्हलप कंट्रीज मध्ये तुम्ही तर हा डिस्टर्ब झालेला तुम्ही म्हणालात की स्त्री बीज ठेवू शकता, पण असं जर झालं आणि हा जर स्पीड पकडलाच, आहेच. म्हणजे हे जे ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहे सगळ्यांनी आपले एग्स प्रिझर्व केलेले हा. बँकेत. त्यांना जेव्हा वाटेल पण मग तेव्हा हा तुमची निसर्गाची जे चक्र आहे ते डिस्टर्ब नाही होणार नाही. सगळं झालेलंच आहे. डिस्टर्ब नाही होणार काय, झालंच आहे ऑलरेडी. डेव्हलप कंट्री काय होईल? ऑलरेडी पॉप्युलेशन कमी आहे म्हणून ते सफर करत आहे. करेक्ट. आपण आता भारत त्यांच्या 10-15 वर्ष मागे आहेत. म्हणजे जर आपल्या इकडे तेच 42 होणार वर्षी आहे. 45 वर्षी ती जर आई होणार असेल तर त्या मुलाला ती न्याय देऊ शकणार आहे? अजिबात नाही. ते मुलं तसेच, मग ते अजून काहीतरी दुसरा प्रकार. किती भयंकर आपण होणार आहे. एक खूप आता तुम्ही पण ऐकलं असेल पौराणिक ह्याच्यात की सृष्टि का ऐसा अंत होगा, सृष्टि का हा. वैसा अंत होगा. तर ते तसं वगैरे काही नसून हे ऐसा असंच. असं बहुतेक हा हे गायनेक समोर सध्या सर्वात मोठं आव्हान काय असेल? गायनिक मध्ये आव्हान म्हणून हेच आहे की दर 5 वर्षांनी आम्हाला कुठला तरी एक नवीन डिसिजेस किंवा प्रॉब्लेमला, आता PCOS इतका कॉमन झाला. त्याच्यात आता आधी मी कधीच विचार केला नव्हता की वेट लॉससाठी मी पेशंटला खूप कन्व्हिन्स करेल. आता माझी OPD वेट लॉस वरती बोलण्यातच अर्धी OPD जाते. दर वेळेला नवीन नवीन असे. एंडोमेट्रायसिस नावाचा डिसीज खूप कॉमन नव्हता, हार्मोनल एक प्रॉब्लेम, तो आता खूपच कॉमन झालेला आहे. म्हणजे अगदीच त्या मुलींचं आयुष्य इतकं ते त्रासिक करून टाकतो. असे हे नवीन नवीन, म्हणजे आपण फिजिकली बघायला गेलो. तसं तुम्ही 30 वर्ष प्रॅक्टिस म्हणताय, पण तुम्ही अजून 30 वर्ष करू शकाल अशी कॅपॅसिटी तुमच्याकडे आहे, एनर्जी आहे. काय वाटतं की आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये चॅलेंजेस कमी झाले की वाढले? दोन्ही म्हणता येईल. फॅसिलिटीज खूप आलेल्या आहे. म्हणजे अगदी सांगायचं तर आधी डिलिव्हरी नंतर रक्तस्राव जे होत होता त्याला फक्त मोजके 2च इंजेक्शन होते. जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आली तेव्हा 2च इंजेक्शन होते, ऑक्सिटोसिन आणि मेथर्जिन. आणि त्याच्यानंतर मागच्या म्हणजे जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये इयर 2000 मग 2002-04 असे छान नवीन ड्रग्ज आले की आम्हाला इतकं हायसं वाटलं की बाप, म्हणजे अमृतच आला हातात की आपण ह्यांना सेव्ह करू शकतो. किती छान युट्रस कॉन्ट्रॅक्ट होऊन ब्लिडिंग कमी होते. असे सगळे पॉझिटिव्ह गोष्टी पण आल्या. लॅप्रोस्कोपी, एकदम छोट्याशा दुर्बीनच्या ह्याच्याने आपण ऑपरेशन करू शकतो. अशा खूप चांगल्या चांगल्या वस्तू आलेल्या.
एक मोठा गोड पण- प्रश्न विचारायचा मला तुम्हाला, की तुम्ही इतक्या लोकांची डिलिव्हरी केल्या, म्हणजे आम्ही तुम्हाला रोखलंय, पण तुम्ही जेव्हा स्वतः आई झाल्या हा हा तो अनुभव सांगा ना. तो इतका सुंदर अनुभव आहे माझा. हं, म्हणजे मी जेव्हा डिलिव्हर होत होती, मी एक चांगल्या, म्हणजे मला असं होतं त्या काळाला की मी एक लेडीज डॉक्टरकडेच डिलिव्हरी करणार. हं, आमच्या जालन्यात लेडीज ज्या डॉक्टर होत्या त्या कळमकर मॅडम होत्या. तर 7:30ला, संध्याकाळी 7:30ला मी माइल्ड लेबर पेन्स म्हणून मॅडमकडे गेली. हं, माझ्या बाबांचे आणि मॅडमचे चांगले संबंध होते. तरी मॅडमनी, त्या सिस्टरनी सांगितलं, मॅडम बघा, ह्या स्वतः डॉक्टर आहे, ह्या वारंवार म्हणतील तुम्हाला बोलवून आणा, तुम्हाला बोलवून आणा, तर ह्यांना सांगून द्या आता. ही गोष्ट संध्याकाळी 7:30ची. मी आपली चुपचाप, मी तर म्हणणारच नव्हती, तशी कमी म्हणजे इतकी डिमांडिंग कधीच नव्हती मी. माझी छोटी बहीण DGO करत होती, जी आता उदयपूरला गायनेकॉलॉजिस्ट आहे. तर ती होती. पेन्स वाढले, रात्री 1:30 ते 2 मध्ये स्ट्रॉंग पेन्स सुरू झाले आणि 2 वाजता टेबलावर घेतलं तर मॅडम खाली उतरून येण्याच्या आधीच अथर्व झाला होता. अशी डिलिव्हरी झाली होती. त्याच्यात मी RH निगेटिव्ह होती आणि डिलिव्हरी झाल्यावरती सम स्टिचेस मॅडमनी दिल्या, येऊन मॅडमनी ते स्टिचेस वगैरे दिले. हं. ती रात्री 2ची वेळ होती. आजही आम्हाला कन्फ्युजन आहे, अथर्व रात्री 2ला जन्माला आला की 2:05 अजूनही तो त्याचा गणित कळलं नाही. त्याच्यानंतर असं झालं की रूममध्ये त्यांनी नेलं, स्टिचेस वगैरे सगळे झाले, रूममध्ये नेलं. रूममध्ये नेल्यानंतर मी असं बाजूला पाहिलं तर अथर्वच्या तोंडातनं फेस येत होता. मला एक सलाईन पण लागलेली नव्हती, RH निगेटिव्ह असून. त्या काळात तसं नव्हतं. मी, तो रूम आणि लेबर रूममध्ये खूप मोठा डिस्टन्स होता. मी फटकन अथर्वला उचलून पळत 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 लेबर रूमला गेली, जस्ट डिलिव्हर झालेली, सक्शन करायला, की त्याला फेस दिसतोय मला तोंडाला. कारण मी हेच, आपण ॲज अ डॉक्टर मी हे केलेलं होतं. तर मग ते एकदम मला त्याच्या तोंडात फेस दिसला, तर मी पळत पळत गेली आणि ते सक्शन करायला माझी आई एकदम शॉकमध्येच गेली की हिची आत्ता डिलिव्हरी झाली आणि ही पळत बाळाला गेली. मी आणि माझी छोटी बहीण दोन्ही गेलो, त्याचं सक्शन केलं आणि परत आलं. तर माझी आई म्हणे, तू पडली असती चक्कर येऊन, तुला काही झालं असतं. पण त्यावेळेला एक मातृत्व जे असतं तो जास्त प्रिडॉमिनंट असतो तुमच्या ब्रेनवरती. तेच म्हणजे आपण अनेकांना जन्म देतो आणि जेव्हा आपल्या बाळाचा जन्म होतो तो एक हा. वेगळा अनुभव होतो आणि मग कळतं की खरंच प्रसूती वेदना काय आहेत, त्या कळा काय आहेत, ते किती तुम्ही शिकलात आणि किती प्रॅक्टिकल बघितलं ते प्रत्यक्षात ते प्रसूती होतं. वेदनाला डिस्क्राईब करायचं आहे हं, तर ते असं की तुमचा हात एका दाराच्या मध्ये, त्याच्या खळीमध्ये तुम्ही टाकला आणि कोणीतरी प्रेस करत आहे आणि ते सोडतच नाहीये, हं. त्या अशा वेदना आहेत. मग तुम्हाला अगदी शेवटचा असा प्रश्न विचारायचा मला, की ह्या नीटसाठी आता ओपन झाल्या 25 लाख मुलं परीक्षेला बसतात आहे आणि यांना असं वाटतं की, म्हणजे पालकांनाच असं वाटतं मुळात, या पोरांना तर कमी नंतर वाटतं, की डॉक्टर म्हणजे खूप पैसा कमावणारा व्यक्ती आणि खूप सहज पैसा मिळतो. काय सांगायला मुलांना, हे कसं क्षेत्र आहे, तुम्ही काय अनुभव घेतलाय? जगात जर का तुम्हाला असं खूप असं की माणुसकीचा खूप सुंदर अनुभव घ्यायचा आहे किंवा देवाच्या खूप जवळ राहायचं आहे, ज्याची अशी इच्छा असेल त्यांनी जरूर हा फील्ड घ्यावा. पण ह्या फील्डमध्ये पैशाकडे दुर्लक्ष करून मला ह्यांना ट्रीट करायचं, वॉट एव्हर, इफ यू आर कार्डियक, तुम्ही त्यांना ट्रीट करा, तुम्ही डिलिव्हरीचे डॉक्टर आहे त्यांना म्हणजे प्रसूती करा त्यांची, किंवा तुम्ही जे कुठल्या फील्डमध्ये आहे तर ते करा. पण पहिले ते फक्त तो कार्य करा. पैसा आपोआप कुठल्याही फील्डमध्ये मागे येतोच, पैसा येणारच आहे. पण पहिले त्याला किंवा तिला सुटका व्हायला पाहिजे, त्यांना बरं वाटायला पाहिजे आणि किती उच्चांकपर्यंत तुम्ही त्याचं करेक्ट करू शकता की त्याच्या पुढे काहीच नाही आहे, हे शेवटची ट्रीटमेंट त्याची व्यवस्थित झालेली आहे, हा डोक्यात राहू द्या. एक मोठी स्टडी झाली होती, पैशाबद्दलच मी सांगते, थोडासा वेगळा आहे ते. ती स्टडी अशी होती की एका कमिटीने काही लोकांना प्रश्न विचारले 50%ला की तुम्हाला आयुष्यात काम महत्वाचं आहे की पैसा. काही लोकांनी उत्तर दिलं की मला पैसाच महत्वाचा आहे, मी पैशाकडे जास्त जाईल. काही लोकांनी की मी कामाला एन्जॉय करत जाईल. 25 वर्षानंतर त्यांनी पाहिलं तर ज्या लोकांनी पैशाला प्राभुत्व दिलं होतं त्यांच्याकडे पैसा नव्हता, ज्यांनी कामाला प्राधान्य दिलं होतं त्यांच्याकडे कामही होतं आणि पैसाही होता. तर मला असं वाटतं की कुठेतरी एक स्ट्रॉंग पॉवर आहे, ज्याला आपण देव म्हणून मानतो. तो डिझाईनच असा करतो तुमचा खेळ की जर का तुम्ही खूप डिवोट होऊन कोणासाठी तरी काम केलं तर मग तुला मी सुखी ठेवेन. एकूण आता इतके 30 वर्षे प्रॅक्टिस आहे, एका लाईन मध्ये सांगायचं तर कसं वाटलं तुम्हाला आयुष्य? खूप सुंदर, ह्यापेक्षा जास्त काय सुंदर असू शकते. क्या बात आहे. हा शो तुम्हाला कसा वाटला? डॉक्टर प्रांजल शर्मा यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल, भेटायचं असेल तर जरूर कळवा, कमेंट्समध्ये कळवा, त्यांचा संपर्क देऊ. त्या अतिशय उत्तम मराठी बोलतात, हे तुम्ही बघितलं आहे. म्हणजे मुळात राजस्थानी, त्यात मराठवाड्यातल्या आहेत आणि नंतर त्या विदर्भात आल्या आणि पुन्हा राजस्थानी घरात गेल्या, तरी त्यांचा मराठी बाणा सॉलिड आहे.
आपल्या सर्वांना आनंद आणि अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आहे. त्यांची प्रॅक्टिस खूप जोरात आहे, पण त्यांनी कायम जपलाय ते मातृत्व स्वतःमधलं. आणि ते प्रत्येक डिलिव्हरी करताना हा विचार करतात की मी एक नवा जग जन्माला घालत आहे आणि तेवढ्या जबाबदारीने ते काळजीने ते काम करतात. आज पूर्ण जग बदलत चाललंय, पण अशी माणुसकीची माणसं तशीच राहिली पाहिजे. हा शो कसा वाटला कमेंट्सला कळवा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू.